महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरे यांच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा। आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून साप नाही दाबला। महाडमधील राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडनं दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडनं प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्राच्या पथकाकडनं नुकसानाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्ताव पत्र केंद्राला पाठवली। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यामुळे सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। महाराष्ट्रात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर सरकारची धडक कारवाई। रॅपिडो आणि उबेर सारख्या ॲप कंपन्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश। खासगी बाईक वापरून प्रशिक्षणाशिवाय प्रवासी सेवा देत असल्याचा आरोप। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीचे सलग दुसरे शतक। विराटने 91 चेंडूत 101 धावा ठोकल्या। आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारामध्ये 53वे शतक झळकावत विराटचा नवा विक्रम।